नमस्कार. आज शुक्रवार श्री बालशिवाजी सार्वजनिक वाचनालय मच्छे यांच्या वतीनं आजच्या चर्चासत्रामध्ये आज आम्हाला या ठिकाणी भेट देण्यासाठी आणि आपले अनुभव सांगण्यासाठी आलेले आहेत वडगाव पोलीस स्टेशनचे निवृत्त सहाय्यक उपनिरीक्षक श्रीमान शिवाजीराव जाधव सर, त्याचबरोबर त्यांच्या कन्या स्वरांजली आणि गीतांजली यांचं नुकतंच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे सीमा सुरक्षा दलाचं दार्जिलिंग येथे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी आमच्या वाचनालयाला आज खास भेट देण्यासाठी आणि आमचे अनुभव सांगण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं वाचनालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि वाचक वर्गाकडून सर्वप्रथम मी हार्दिक स्वागत करतो. जाधव सरांचं आणि त्यांच्या कन्येचं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी छोटंसं रोपटं देऊन स्वागत करावं. ड्रायफ्रूट सुद्धा आणलंय. हा, सगळ्यांना फुलं देतो. एक फोटो पण घे. शाल घे. एकच मिनिट फोटो शाल घे. बॉक्स सावध शॉल घाला. तिकडे बघा. देव देव आणि हे गीतांजलीचं तुमच्या हातामध्ये एकच मिनिट बघा. क्लासला गेलो. भारतीय स्त्री आणि मागचा काळ म्हणजे 18वं शतक जरी बघितलं तर स्त्रीनं फक्त चूल आणि मूल सांभाळायचं, तिनं शिक्षण घ्यायचं नाही, कुठल्याही विधी समारंभामध्ये भाग घ्यायचा नाही, अशी अनेक बंधनं स्त्रियांच्यावरती लादलेली होती आणि सर्व जगच तिच्यासाठी दुबळं होतं. पण सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांच्या शिक्षणाला महत्त्व देऊन त्यांनी जे कष्ट केले आज त्याचीच फळं म्हणून आमच्या देशातील प्रत्येक स्त्री हरेक क्षेत्रामध्ये अगदी उल्लेखनीय कामगिरी करत आहे. आज कुठलंही क्षेत्र असं शिल्लक नाही आहे जिथं स्त्री नाही आहे. एक क्षेत्र होतं मिलिटरी म्हणजे सैन्य दल, ते सुद्धा या ठिकाणी जाधव सरांच्या कन्या दोघींनी सुद्धा तिथं सुरक्षा दलामध्ये जाऊन तिथं सुद्धा बाजी मारलेली आहे. आणि आज खरोखर सर आमच्या वाचनालयाचं भाग्य म्हणावं लागेल की आज BSF सारख्या फक्त नाव ऐकलं तर सामान्य माणसाला थरका पडतोय असं हे क्षेत्र आहे. कारण अहोरात डोळ्यात तेल घालून तिथं बंदूक घेऊन पाकिस्तान आणि बांगलादेशच्या बॉर्डरवर या जवानांना थांबावं लागतंय. तिथं आज आमच्या मुली जाऊन धाडस दाखवलेलं आहे. आणि खरोखरच या देशाला जिजाऊंचा, झाशीचा, वीर आणि चन्नम्माचा, वनकाओबाचा जो इतिहास आहे हा इतिहास या मुलींनी पुढे घेऊन गेलेला आहे. आणि आम्ही सुद्धा हातात बंदूक घेऊन शत्रूशी 2 हात करू शकतो हेच आज त्यांच्या कन्यांनी दाखवून दिलेलं आहे. तर मी तुमच्यासमोर विनंती करतो की गीतांजलीनं आपला जो
प्रशिक्षण कशा पद्धतीनं पूर्ण केलं तिनं, त्याचा अनुभव आम्हाला सांगावं. आणि हे ऐकण्यासाठी आमचा भरपूर असा वाचक वर्ग फेसबुकला ऑनलाईन आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी आपल्या समोर गीतांजली शिवाजी जाधव या आलेल्या आहेत. जाधव आणि शिवाजी दोघं पण आहेत तिथं. ज्या जिजाऊंचं आडनाव जाधव राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ त्यांचं आडनाव जे होतं ते जाधव होतं. आणि त्यांच्या मुलाचं नाव शिवाजी, म्हणजे याच्या वडिलांचं नाव सुद्धा शिवाजी आहे. आणि परत या जाधव घराण्यानं एक उल्लेखनीय कामगिरी करून बेळगावामध्ये आपलं नाव आणि आपल्या आडनावाचा वारसा परत समाजामध्ये रुढवण्यासाठी तिथं त्यांनी आलेले आहे. दुसरं, जसं माझ्या मित्रानं सांगितलं की बाबा सैन्यामध्ये जाणं आणि सैन्यामध्ये जाऊन आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी फक्त पुरुषच नव्हे तर स्त्रियांनी हातामध्ये शस्त्र घेतलंय. म्हणजे परत आपल्या पोरी महिषासुर मर्दिनी बनवून त्या देशाचं संरक्षण करण्यासाठी पुढे आलेले आहेत. तर आज इथं गीतांजली आणि तिची बहीण स्वरांजली या दोघींनी पण BSF मध्ये म्हणजे उल्लेखनीय कामगिरी केलेलं आहे. फक्त त्या सैन्यामध्ये भरती झालेल्या नाही, सैन्यामध्ये भरती होऊन फक्त जाऊन हे उल्लेखनीय कामगिरी केलेलं आहे. जवळजवळ 200 मुलींच्या मध्ये 200 मुलींच्या मध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून त्यांना पदक सुद्धा त्यांनी आपल्या म्हणजे कुटुंबासाठी बेळगावकरांसाठी मिळवलेलं आहे. तर आज या ठिकाणी गीतांजलीचं आम्ही स्वागत करतो आणि तिला आलेले अनुभव की बाई तुला हे क्षेत्र का आवडलं. माझ्या मित्रानं सांगितलं की मूल चूल आणि परत आपला संसार या व्यतिरिक्त मुली बघत नव्हत्या, पण मुली आज बघत आहे. आणि आजची मुलगी शिकत आहे, ती डिप्लोमा करत आहे, ती BE करत आहे किंवा कोणताही BComचा म्हणजे कम्प्युटर कोर्स करून चांगल्या क्षेत्रामध्ये जाऊन ऑफिसमध्ये म्हणजे काय AC रूम मध्ये बसून एक ऑफिस हँडल करत आहे. पण तुला असं का वाटलं की बाबा तुला सैन्यात जावं, आपल्या देशाच्या सुरक्षेमध्ये आपला हातभार लागावा असं तुला का वाटलं, हे तू आपलं मनोगत आपल्या प्रेक्षकांच्या समोर आपल्या सभासदांसमोर तू मांडू शकतो. सगळ्यांना नमस्कार. आणि मला इथे बोलण्याबद्दल खूप आभार व्यक्त करतो. मला आधीपासूनच बेल सर्व्हिस मध्ये जायचं इच्छा होती. माझे आजोबा पण इंडियन आर्मीमध्ये होते, माझे काका म्हणजे बाबा पण बेल सर्व्हिसमध्ये रिटायर झाले. मला आधीपासून आवड होती, त्यामुळे मला फार इच्छा होती की मी ह्याच्यामध्ये जाऊन म्हणजे मला ह्याच्यामध्येच माझं करिअर करायचं होतं. मी 2022 मध्ये CM2साठी ट्राय केलेलो, पण तेव्हा मी रनिंग फेल झालेलो. मी तेव्हापासून ठरवलं की मी करणार. त्याच्या पुढे म्हणजे मी तेव्हा मी असंच गेलो होतो की ट्राय करायसाठी. बँगलोरला होती, सेंट्रल मिलिटरी पोलीस, कोर्स ऑफ मिलिटरी पोलीस. ते पण मुलींसाठी फार हे म्हणजे न्यू, त्याची पहिली भरती बेळगावमध्येच हे केलेली होती. टोटल 100 पोस्ट होते त्याच्यासाठी. आणि जी फर्स्ट भरती होती ती लगेच भरती होती वाटते मला, की कसं ते फर्स्ट अटेम्प्ट होतं. आणि तेव्हा गेलेल्या मुली म्हणजे आता फार त्यांचं डेव्हलपमेंट हे झाले. ते बघून मला वाटलं की हां मी नेक्स्ट टाइम ट्राय करतो त्याच्यासाठी. मग मी फॉर्म भरलो आणि माझी फर्स्ट भरती मी फेल झालेलो. मग मी म्हणली की मी हार नाही मानणार, आता नेक्स्ट टाइम मी ट्राय करतो. मग मी नेक्स्ट टाइम फॉर्म भरलो. तेव्हा कोरोना होता, ते माझं वेस्ट गेला, ड्रॉपआउट गेला. त्याच्यानंतर मी नेक्स्ट भरती ट्राय केलो. त्याच्यामध्ये मी रनिंग पास झालो, पण काही ह्याच्यासाठी थोडक्यासाठी राहून गेला, तर मी सोडून केलं. मग एका म्हटलं मी नेक्स्ट टाइम ट्राय करतो. मग मी माझं BAचं करिअरसाठी मी त्याच्यामध्ये फोकस केलं. मग मी CAPF SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन थ्रू CAPF मध्ये कोर्स झाली. BSF, आसाम, CRPF. मग मी दीदीला म्हटलो की दीदी आम्ही ट्राय करूया त्याच्यासाठी. आम्ही म्हटलं की आम्ही फॉर्म भरलो. फॉर्म भरल्यानंतर त्याच्यामध्ये प्रिफरन्स होता की आम्हाला कुठल्या पोस्टमध्ये जायचं आहे. म्हणजे आम्ही प्रिफरन्स द्यायचो की BSF फर्स्ट, सेकंड, थर्ड कुठला पोस्ट तुम्ही जाणार. BSF मग आम्ही CISFला प्रिफरन्स दिलेलो फर्स्ट, मग BSF दिलेलो, मग CRPF दिलेलो. मग आमचे एक्झाम क्लिअर झाले, दोघांचे पण मार्क्स चांगले होते. त्यानंतर मग शॉर्टलिस्ट झालं, फिजिकल दिलो, फिजिकल नंतर मेडिकल दिलो.
मग मला लास्टला आलं की शॉर्टलिस्ट आलं की आमचं BSc साठी आमचं हे झालं. मग आमचं ट्रेनिंग 11 मंथ्स होतं. 27 ऑक्टोबर 2022 मध्ये आमचं जॉईन झालं. त्यानंतर 11 मंथ्स ट्रेनिंग असं नाही की होतोय थोडा त्रास होतोय पण असं हार नाही मारायचं त्या ट्रेनिंगमध्ये. स्टार्टिंगला आम्हाला पण वाटलं की आम्ही मतलब आम्हाला सूट नाही झालं तिथं. ते आम्हाला कुठं होतं तुमचं? माझं ट्रेनिंग STC बेसिक बैकुंठपूरमध्ये होतं, दार्जिलिंग वेस्ट बेंगॉल. मग ट्रेनिंग फर्स्ट वीक मध्ये आम्हाला वाटलं की पूर्ण नवीन होतं. साऱ्या गावात मतलब पूर्ण भारतमधल्या हर एक स्टेट मधले आलेले सगळे, त्यामुळे त्यांच्याकडे कोपअप करायचं पण आम्हाला हे होतं. मग आम्ही स्टार्टिंगला आम्हाला जे काही ट्रेनिंग होतं आम्हाला म्हटलं की नाही आमच्यासाठी नसेल, म्हणजे आम्ही यूज टू नव्हतो त्यासाठी, आमच्यासाठी नवीनच होतं ते. आणि सकाळी उठायचं तर लवकर आम्ही उठत होतो कारण आम्ही फिजिकल ट्रेनिंगसाठी लवकर उठून जात होतो ग्राउंडवर प्रॅक्टिससाठी. ते तर माझ्यासाठी हे होतं. पण नंतर जे रेस्ट तर नसतो, म्हणजे रेस्ट फार कमी असते तिथं. ते रेस्ट फार कमी असते. त्याच्यानंतर आफ्टर 6 मंथ्स म्हणजे 2-4 महिन्यानंतर आम्ही त्याच्यात जुळलो, म्हणजे ट्रेनिंगसाठी जुळलो. मग त्याच्यानंतर 6 मंथ नंतर आमचं मिडटर्म होतं. म्हणजे आम्ही घरी आलेलो तिकडं बेळगावला. त्यानंतर आणि 6 मंथ्स ट्रेनिंग होतं. बेसिक ट्रेनिंग म्हणजे आम्हाला वेपनबद्दल शिकवतात, ड्रिल थेरी क्लासबद्दल शिकवतात. त्याच्या आम्ही म्हणतो की एक कॉन्स्टेबल रँक आहे, म्हणजे कमी रँक आहे. पण असं नाही की छोट्यातून मोठं पण फार करू शकतो आम्ही. कॉन्स्टेबल आम्हाला आता 2 इयर्स सर्व्हिस नंतर आम्ही डिपार्टमेंटल एक्झाम देऊ शकतो. याच्यामध्ये CRPF मध्ये कोणतं पण पोस्ट असू दे, ते CRPF असू दे, CISF असू दे, आसाम रायफल्स, 2 इयर्स सर्व्हिस नंतर आम्ही डिपार्टमेंटल एक्झाम देऊ शकतो. डिपार्टमेंटल एक्झाम देण्यासाठी त्याचा फायदा काय असतो की आम्हाला जास्त प्रिफरन्स दिले जाते. जे डिपार्टमेंटमध्ये असतं त्याने मला एक्स्ट्रा मार्क्स मिळतात. त्याच्यामुळे ऑलरेडी पहिली ट्रेनिंग करून आलेलो असतो त्याची. असं जर आम्हाला बाहेरून डिरेक्टली SI म्हणजे SI बनायचं असेल JBCFPF मध्ये, तर आम्हाला CPO एक्झाम द्यावं लागते, सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन स्टाफ सिलेक्शन कमिशन. मग आता आम्ही 2 इयर्स आता हे माझं तर हे आहे की आम्ही इथंच नाही थांबणार, ह्याच्या पुढे पण आम्ही अचीव करणार आणि आमचं पूर्ण बेस्ट देणार. मग मी एवढं सांगू इच्छितो की असं असते की मुलींना कॉर्पोरेट, आता फार मुली कॉर्पोरेट सेक्शन त्याच्यामध्ये जाते, क्षेत्रामध्ये जाते. सो मी सांगतो की जे बी पेरेंट्स किंवा जे बी येतील त्या मुलीला तुम्ही हे करा की देश सेवेसाठी पण तुम्ही त्यांना प्रोत्साहित करा की त्याच्यामध्ये पण फार करिअर आहे. आता CISFनी नवीन महिला बटालियन सुरू केले. नुसतं महिला असतील त्याच्यामध्ये, गृहमंत्रालयाने त्याची मंजुरी दिली आहे. त्याच्यामध्ये नुसतं महिला असतील, म्हणजे मेल चुकून नसणार, त्याच्यामध्ये पूर्ण महिला बटालियन. तर CISFने आता त्याचं हे घेतले, स्टँड घेतले. सो मुलीला फार हे आहे याच्यामध्ये. असं नाही की मुली करू शकत नाही. आमच्याकडे मुलांचं पण बॅच होतं, आम्ही त्यांच्यासोबत ट्रेनिंग केलोय, 200 मुलांसोबत ट्रेनिंग केलोय. असं नाही की मुली काय करू शकत नाही, मुली मुलांसोबत इक्वली करू शकतात. आणि जे त्यांनी केले ते आम्ही स्वयं करून आलो. सो मला वाटत नाही की मुली काय करू शकत नाही. किती महिने तू बाहेर होते? मी घरापासून, आम्ही फर्स्ट टाइम असेल की 1 इयर घरापासून लांब राहिलं. हा हे आहे की आम्ही सगळं मिस केलोय हे, पण जे आम्ही मिस केलोय त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी गेन पण केलोय. सो आम्हाला हे मतलब असं वाटतं की फॅमिलीपासून दूर, हा ऑब्विसली जेव्हा आम्ही देश सेवेत काय तर करायला येतो, काय तर पाठीमागे राहणार, काय तर सॅक्रिफाईस करावं लागणारच आहे आम्हाला. सो आम्ही मतलब आमची जॉईंट फॅमिली आहे. आम्ही फार म्हणजे आम्ही दोघं फार मिस करत होतो जे बी इव्हेंट्स हे ते होत होतं. आणि आमच्या घरातले मी फार, आमची पुरी फॅमिली अशी आहे की जे मुलीसारखं नाही हे करत, त्याची मुलांचं कमाना वाढवलं. सो ते एक प्राऊड फिलिंग आहे की. आणि आमच्या बाबाने आम्हाला कधी हे नाही की काय होऊ शकत नाही असं म्हटले नाही. आम्ही जेव्हा मी बाबाला म्हणत होतो की बाबा असं झालंय, बाबाने आम्हाला म्हटले नाही की हा नको करू. म्हणजे आम्ही म्हटलो की आता मी बाबा असं झालंय, मला हे दुखत आहे. बाबा म्हटले की काय नाही, ते म्हणजे हे होते. आम्ही ट्रेनिंगमध्ये पण फार वेळा घरी सांगतो. तर मम्मीचं मन कसं असायचं की पोरीनं असं व्हायलंय हो तसं व्हायलंय, म्हणजे मम्मी सांगायची बाबाला. तर बाबा नाही, बाबा म्हणत होते की काय नाही, होत राहते तसं. ते म्हणजे ऍट टाइम, म्हणजे टाइम प्रमाणे हे होते. सो ते एक हे होतं की आमच्या फॅमिलीने मला खूप सपोर्ट केलं. आणि मी हेच सांगतो की बाकी मुलींना पण हे सांगतो की तुम्ही पण ट्राय करा. आणि म्हणजे इंडियन आर्मी 22 इयर्स नंतर असं असते की एज संपते. मग फार सारी मुलं पण आणि मुली पण म्हणजे हे संपवतात. तर त्याच्यानंतर 25 इयर्स पर्यंत आम्ही देऊ शकतो ऑफिस
जे की ऑफिसर लेवल एक्झामिनेशन जे 22 इयर्स पर्यंत असते ते म्हणजे आम्ही असं कॉन्स्टेबल साठी देऊ शकतो, पण 25 इयर्स पर्यंत आम्ही देऊ शकतो जे ऑफिसर सीडीएस एक्झामिनेशन असते ऑफिसर लेवलची. आणि मुलींना एनडीए मध्ये पण आता हे म्हणजे मुली पण घ्याल एनडीए मध्ये पण नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये 12th नंतर 19 इयर्स लास्ट एज लिमिट आहे मुलींसाठी. त्याच्यामध्ये पण जाऊ शकतो सायन्स फील्ड घेऊन सायन्स करून. सो मुलं आता आजकाल नुसतं फिजिकलमध्ये कॉन्सन्ट्रेट करायला की फिजिकल करून म्हणजे रॅली हे होऊन क्लिअर करून तेवढं म्हणजे फिजिकल. अगर मुलांनी फिजिकलकडे जेवढं ध्यान देतात तेवढं म्हणजे अभ्यासाकडे वाचून म्हणजे चांगलं वाचून जे बी असं जनरल नॉलेज बुक्स असं काय पण असते वाचून हे करून केलं तर त्यांनी ऑफिसर लेवल पण एकदम क्रॅक करू शकतात. ते हे आहे. सो मी एवढंच सांगतो की हर एक पेरेंट्सना की आपल्या मुलांना तुम्ही प्रोत्साहित करा देश सेवेसाठी. तुम्ही म्हणजे मुलांच्या बरोबर ट्रेनिंग केलं ते सैन्याचं फील्ड म्हणजे पुरुष प्रधान जास्त करून पुरुषांचा जास्त पगडा असतो. ज्यावेळेला तुम्ही मुली गेला त्यावेळेला तुम्हाला असं काय ऑफर वाटलं नाही की बाबा आम्ही मुली आहे किंवा काय असं सिक्युरिटीचे प्रश्न असतील किंवा तुम्हाला म्हणजे आता तुम्ही मुली आहे आणि ते सगळं तिथं मुलंच असणार, या कुठल्याच गोष्टीला अडचण वाटली नाही का तेवढं सिक्युरिटी आहे सैन्य किंवा ते ट्रेनिंग सेंटर जे आपलं लेडीज आहेत त्या जेंट्स आहे. ते एक असते की हर एक ह्याच्यामध्ये आता आम्ही ट्रेनिंग करतो तिथं मुलं पण होती, कारण मुलांचं ना दुसऱ्या टोटली बरेच दुसऱ्याकडे असायचं. आणि आता आम्हाला ट्रेनिंग मध्ये हे लागू होते की पनिशमेंट देत होते आम्हाला, पण ऍट अ स्मॉल लेवल की असं कंट्रोल हे ते खरं. आता आम्ही जेव्हा बटालियन मध्ये जातो तिथं जे काही म्हणजे पुरुषने जे कुठल्याही महिलेला काही केलं तरी त्यांच्यावर म्हणजे आमचे सेक्शन लॉ आहे, आमचे बीएसएफ रूल्स अँड लॉ त्याच्या अतिरिक्त म्हणजे सेक्शन्स आहेत की असं केल्यावर असं पनिशमेंट होऊ शकते, तर पनिशमेंट हे करू शकते. तसं अजूनपर्यंत तसं कुठली घटना घडली नाही आहे की कुठल्या असं म्हणजे असं काही झालंय कुठल्या बाईला किंवा हे केलं मला असं काही ते झालेलं नाही आहे. सेफ आहे. काही कोणाच्या मला प्रश्न वगैरे येत असतील. अनेक ठिकाणी एक प्रश्न आलेला आहे. ज्यावेळेला तुम्ही ट्रेनिंग मध्ये होता तुमचं रुटीन कसं असायचं दिवसभराचं? किती वाजता उठत होता, उठल्यानंतर काय क्लास करत होता, फायरिंग हे वगैरे करतो? आमचं फर्स्ट क्लास PT पासून स्टार्ट होत होतं फिजिकल ट्रेनिंग जे 5:30 ला असायचं. सो आम्ही आमच्या नुसार मतलब एका सेक्शन मध्ये एका आमचे बॅरॅक होतं, 4 पार्ट्स होते, पार्टिशन होते त्याचे. एका सेक्शन मध्ये म्हणजे एका हॉलमध्ये 50 मुली राहत होतो, डिवाइड केलेले 50-50. सो मी आणि दीदी तर लवकर उठायचो, 3 वाजता उठून आवरून सगळं म्हणजे बसायचो, म्हणजे का सगळं नंतर लेट व्हायला नको. मग लेट तेवढं उठून 5:30 to 6:30 PT करून यायचो. त्याच्यानंतर बनणार ब्रेकमध्ये आम्हाला ब्रेकफास्ट आमचं सगळं फ्रेश व्हायचं, सगळं व्हायचं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आमचं क्लास सुरू होत होतं 8 o'clock वाजता. 8 o'clock वाजता आमचं वेपन ट्रेनिंग देत होते आम्हाला आणि प्रॅक्टिकल आणि ड्रिल शिकवत होते. त्याच्यानंतर मग 2 थेरी क्लास शिकवत होते, जे बी लॉज असायचे, बॉर्डर बद्दल जे बी असं काही प्रश्न असायचे ते क्लिअर करत होते आमचे. त्याच्यानंतर मग आमचं 1 o'clock ला ब्रेक होत होतं. त्यानंतर जेवणानंतर 1-1.5 तास म्हणजे आमचा ब्रेक होता. 2:30 पर्यंत ब्रेक, 1 o'clock to 2:30 ब्रेक. त्याच्यानंतर मग फॉलिंग असायचं, वर्किंग फॉलिंग मेंटेनन्ससाठी म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या मेंटेनन्ससाठी आम्हाला ब्रेक द्यायला हे वर्किंग लावायचे. त्याच्यानंतर मग रोल कॉल 5:30 ला रोल कॉल, 5:30 to 6 रोल कॉल. त्याच्यानंतर मग जेवण झोपायचं. टोटल आमचं सकाळी 5:30 ला सुरू होत होतं ते 6:30 पर्यंत बंद जायचं इव्हिनिंगमध्ये. अशी चर्चा करताना सांगितलीस की तू BA झाल्यानंतर तिथं म्हणजे अप्लाय केली आणि तुझं हे झालं. मग NCC मधनं पण मग अशा मी चर्चा करायला गेली. NCC मधनं पण तुम्ही जर प्रयत्न केला तर ते चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, त्याच्याबद्दल पण तू जरा सांगू. आता असं आहे की फारशा ग्रामीण भागात स्कूलमध्ये NCC नसते. त्यांना NCC मध्ये नॅशनल कॅडेट कॉर्प्स ते असते NCC. आणि खरं जेव्हा आता स्कूलमध्ये तर NCC नसते ग्रामीण भागामध्ये, तर जेव्हा तुम्ही कॉलेजला जातात बाहेर लावतात त्या हर एक कॉलेजमध्ये असते NCC. मोस्टली हर एक कॉलेजमध्ये असते NCC. सो त्यांनी तिकडे जाऊन ते जॉईन करावं असं मी सांगतो, कसं त्याच्यात फार फायदा आहे. स्कूल लेवलमध्ये A सर्टिफिकेट म्हणून एक्झामिनेशन असते आणि कॉलेज लेवलमध्ये 2 एक्झामिनेशन, B सर्टिफिकेट आणि C.
हे तिन्ही सर्टिफिकेट इम्पॉर्टंट असतात. खरं मेन इम्पॉर्टंट असते सी सर्टिफिकेट. ए सर्टिफिकेट आता हर एक एक्झामला आता CAPF राहू किंवा आर्मी राहू, ए सर्टिफिकेट, बी सर्टिफिकेट, सी सर्टिफिकेट तिनामधलं कोणतेही सर्टिफिकेट असलं तर एक्स्ट्रा मार्क्स मिळतात, जे आमच्यासाठी फायदादायक असते की थोडक्या मार्क्समध्ये कधी कधी आम्ही राहून जातो. त्यामुळे ते मार्क्स आम्हाला मिळले तर त्याच्यामध्ये आमचं म्हणजे ते मार्क्स कव्हर होऊन जातात. फक्त मार्क्स असतात तर त्यांना सीट ठेवलेले असतात हे NCC वाल्यांना. नाही ते relation वाल्यांना. नाही, सीट्स नसतात. सीट्स असतात तर इंडियन आर्मीमध्ये ऑफिसर लेवलसाठी डिरेक्ट एंट्री असते, ज्यांचे NCC सी सर्टिफिकेट असते आणि त्याच्यामध्ये ग्रेडिंग A आणि B पाहिजे. जर ते ग्रेडिंग असलं तर डिरेक्ट एंट्री असतात आणि टोटल 5 वेकेन्सी असतात. त्याच्यामध्ये ज्यांचे शहीद झालेले असतात त्यांच्यासाठी वेकेन्सी असतात, रिलेशन वाल्यांसाठी आणि NCC वाल्यांसाठी महिलांसाठी 5 वेकेन्सी असतात आणि पुरुषांसाठी 70 वेकेन्सी असतात. डिरेक्ट एंट्री आणि डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी जावं लागतं. अगर तुम्हाला असं ऑफिसर एक्झामिनेशन देऊन जायचं, सिरियस एक्झामिनेशन असते, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस एक्झामिनेशन असते, त्यासाठी फिजिकली इम्पॉर्टंट आहे आणि वाचायचं तर फार अभ्यास करावा पण इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी, जर ऑफिसर लेवल एक्झामिनेशन द्यायचं असेल तर. सो ती पण एक्झामिनेशन देऊ जाऊ शकतो, पण एक्झामिनेशन द्यायचं असते पहिला, मग त्याने कट ऑफ लावतात. अगर ते कट ऑफ क्लिअर झालं त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असते, ATSची इंटरव्ह्यू असते, त्यानंतर मग सिलेक्शन. म्हणजे नवीन युवक पण आलेले आहेत तिथं. तुम्हाला काय प्रश्न, तुम्हाला काय प्रश्न वगैरे फक्त ऐकायला आला. मगाशी तू तुझ्या बहिणीचा उल्लेख केलीस की दोघींनी मिळून आपण जायचं आहे. खरं तर तिच्या मनात होतं का तू तयार केलीस तिला? ती म्हणत होती की म्हणजे नको जरा, खरं मी छोटं जॉब आहे म्हटली. खरं मी म्हटलो की छोटा मोठं काही नसतंय, पहिल्या ह्याच्यात जाऊया, आम्ही ह्याच्यात जाऊन फार काही ऑपॉर्च्युनिटी देऊ शकतात आम्हाला. आता असं लोक आहेत की त्यांना जॉबसाठी त्यांनी हे करायले, तो मला मिळलंय ही संधी. आणि आमच्या ग्राउंडवरचा एक दादा होता, तो फार टाइम म्हणून ट्राय करत होता, कारण त्याचं अजूनपर्यंत झालं नाही. मी म्हटलो की तो काय विचार करत असेल त्याचं अजूनपर्यंत, आणि आम्हाला स्वतःहून संधी आली आणि आम्हाला झाले आमचं, तर आम्ही ही सोडू शकत नाही. म्हटलं मी जाऊया, होते ते होते, तुम्ही म्हणजे गेल्याशिवाय दिसत काय हे करत नाही, स्वतः गेल्याशिवाय तर स्वर्ग दिसणार नाही आणि दुसऱ्यांचं हे करू शकत नाही. सो मी म्हटलो की आम्ही जाऊया, जाऊन बघूया काय असते. म्हणजे आम्हाला कळलं. आणि ह्याच्यामध्ये पण असं नाही की कॉन्स्टेबलच म्हणून राहू शकतो. आता आम्हाला दोघी पण आम्ही एज्युकेटेड आहे. 2 इयर्स नंतर डिपार्टमेंटल एक्झामिनेशन असते LDC, ती देऊ शकतो आम्ही. LDC म्हणजे हेच आमचं बेसिक काय सिलेबस असतं, आम्ही ट्रेनिंगमध्ये केलोय ते असते आणि थोडंफार जनरल नॉलेज. ते क्लिअर केलं की मग SI बनू शकतो आम्ही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर SI नंतर मग आम्हाला इन्स्पेक्टर लेवल इन्स्पेक्टर्स पण एक्झामिनेशन द्यायचं आणि AC असिस्टंट कमांडंट आणि डेप्युटी DC. आमचे फार सर लोक आहेत त्यांनी कॉन्स्टेबल तू DC बनले आता. तिथं फार आहेत की जे कॉन्स्टेबल होते आणि आता DC बनले. असे पण आहेत की जे CO बनले म्हणजे आता CO आहेत. सो असं नाही की कॉन्स्टेबल मध्ये म्हणजे हे कॉन्स्टेबल जॉब असं हे ते छोटं लेवल जॉब आहे असं काही सोसायटी. आता तू जी एक्झाम पास झाली ती कुठं पोर्शन होता का जनरल तू हे केली? म्हणजे सेपरेट असं मला एक पुस्तक आहे विज्ञान, त्या विज्ञानाचा अभ्यास केला तर याच्यातच पडतंय अशातलं काय आहे की जनरलचा अभ्यास? स्टाफ सिलेक्शन कमिशन मतलब हर एक आता एक्झाम्स कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनला तो सिलेबस तोच असतो. जनरल नॉलेज असते, मेंटल रिझनिंग असते, मॅथ्स असते आणि इंग्लिश असते. आणि हिंदीवाल्यांना हिंदी असते, इंग्लिशच्या ऐवजी हिंदी असते. सो मी एक मतलब अगर आम्ही मेंटल रिझनिंग आमचं स्ट्रॉंग आहे आणि ग्रामर स्ट्रॉंग आहे तरी आम्ही क्लिअर करू शकतो एक्झाम. असं आहे, असं नाही की हर एक मतलब मॅथ्स सायन्स जनरल नॉलेज असते आणि मेंटल रिझनिंग असते. मी आणि दीदी तर म्हणजे आम्ही दोघंच आम्ही करून रिवाईज करत होतो. असं नाही की कुठला क्लास लावला आम्ही किंवा काही दोघं आम्ही करून रिवाईज करत होतो. की आमच्याकडे बुक होतं SSC GD म्हणून, ते बुक आम्ही रेफर करत होतो. म्हणजे मेंटल रिझनिंग जे काय आहे ते प्रॅक्टिस केलो त्याच्यातूनच येते फारसं. म्हणजे एकदा त्याचं लॉजिक कळलं की आम्हाला हे असं करायचंय तर त्या बेस्ड क्वेश्चन्स येतात. मला काय विचारायचं होतं, आता तू BSF म्हणजे कॅन्डिडेट म्हणून बाहेर पडलीस तुम्ही, सुरुवात म्हणजे एक्झाम कुठं द्यायची काय द्यायची हे जर सांगितलं असतं म्हणजे तुम्ही सुरुवातच कसं केला म्हणजे माहीतच नाही आहे. अकॅडमी वगैरे खूप बेळगावमध्ये आहेत त्याने द्यायला ठीक आहे. पण तू अशा कधी अकॅडमी म्हणजे गेलीस काय काय तिथं महाराष्ट्र घेतलीस काय आणि तू कसं काय त्या एक्झामला अप्लाय केलीस म्हणजे सुरुवातच कशी झाली की BSFच्या याच्यामध्ये? मी आणि दीदी दोघांनी पण काय अकॅडमी लावली नाही किंवा काय नाही. दीदी तर स्पोर्ट्समध्ये तिचं हे होतं, ती फिजिकली म्हणजे तिचं ठीक होतं, ती फिजिकल म्हणजे करत होती. मग
जेव्हा मी फेल झालेलो तेव्हापासून मी हे केलेलो की मी पण आता फिजिकल मध्ये ध्यान देते त्याकडे. मग मी करायला लागलो. मी पण कॉलेजमध्ये सेम कॉलेज होतं दोघांचं पण. मग मी पण फिजिकल सकाळी रोज जात होतो. 4 वाजता उठून ग्राउंडवर पोस्ट प्रॅक्टिस करायला. त्याच्यामध्ये मग फिजिकल आमचं स्ट्रॉंग झालं. त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन CAPF चे फॉर्म्स हे करतात इश्यू म्हणजे हे आउट करतात. म्हणजे ऑनलाईन ऑनलाईनवर आउट करतात. स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC. त्याच्यावर मग आम्ही CAPF चे पॅरामेट्रिक कोर्स मग आम्ही फॉर्म भरलो. त्याच्यानंतर मध्ये प्रिफरन्स असतात. CISF, BSF, आसाम रायफल, CRPF, SSB, ITBP आणि SSB, ITBP असतात. मग आम्ही भरलो. मग आम्हाला तेव्हा वाटलं की CISF पण ठीक आहे असं. मग मी CISF ला पहिला प्रिफरन्स दिलेलो. त्याचा प्रिफरन्स दिलेलो. त्याच्यानंतर मी BSF ला दिलो, CRPF दिलो. मग थोडं SSB, ITBP लास्टला दिलेलो. मग ते कधी आमचं मार्क्स असते जे आम्ही टोटल मार्क्स लास्टला घेतो ना त्याच्यावर आम्हाला त्यांनी पोस्ट देतात. CISF मध्ये अगर फुल झाले नंतर आपण नेक्स्ट प्रिफरन्स आम्ही जे दिलोय ते आम्हाला त्या प्रिफरन्स साठी देतात. मग आमचं सेकंड प्रिफरन्स BSF होतं. त्याच्यामध्ये आपलं सिलेक्शन तुझं हाईट बघितल्यानंतर कमी आहे हा. बरोबर. मग तुझं हाईट कमी असून तुझं सिलेक्शन कसं केलं? त्याचा 155 हाईट कंपल्सरी आहे. तुझं हाईट किती आहे? माझं 158. 8. नाही तू बसतेस हाईट. अगर बसलो नाही तर पण ना मराठा सर्टिफिकेट मिळते. आपण करून घेत असतात. जर हाईट कमी आहे त्याला 2 रिलॅक्सेशन असते. मराठा जे आम्ही मराठा कास्ट ते सर्टिफिकेट मिळते. मला मी घेतलेलं म्हणजे एमर्जन्सी घेतलेलं. मला हे नको होतं. ते सगळ्यांना मिळते मराठा सर्टिफिकेट. ते सर्टिफिकेट घेतलेलो मी. आणि तसं असलं तर मग जे OBC म्हणजे जे अदर कास्ट असतात त्यांच्यासाठी पण रिलॅक्सेशन असते हाईट मध्ये पण. सो मग हाईट प्रॉब्लेम नाही. खरं मग ज्यांची कमी फारच हे आहे मग त्यांचं नाही. मग एक्झाम ऑनलाईन असते. हा ऑनलाईन माझी एक्झाम सामऱ्याला होती. म्हणजे जे बी कम्प्युटर बेस्ड एक्झाम पोद्दार इंटरनॅशनल स्कूल कडे ते त्याचं सेंटर आहे. त्याच्या ऑपोजिटला तिथंच ते एक्झाम्स घेतात. कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असतात. आणि आता असं नाही की मुलींसाठी अग्निवीर नेव्ही पण आलंय, एअरफोर्स पण आलंय, आर्मी सोबत. सो ते त्याला पण ट्राय करू शकतात. त्याचं पण सिलेबस सेम असते. असं नाही की सायन्स फील्ड हे असते. ते एअरफोर्स पण ट्राय केलेलं अग्निवीरचं. तो एक्झाम होऊन गेलेलं तेव्हा त्याच्यामध्ये पण ट्राय करू शकतात. त्याचं ट्रेनिंग आता इथे मुली घेत होत्या एअरफोर्स सामऱ्याला. तिथं ट्रेनिंग सुरू होतं मुलींचं एअरफोर्स. त्याच्यामध्ये पण फार स्कोप आहे. नेव्ही, एअरफोर्स, अग्निवीर, फोर्स त्याच्यामध्ये. तिथं विचारायचं विद्यार्थ्यांना काय पण असं आता त्यांचे वडील सुद्धा आलेले नाही. त्यांना बोलवलं नाही मी खास. कारण ज्या वेळेला एक मुलगी असेल आणि ते सैन्यामध्ये ती ट्रेनिंगसाठी जात असेल, घरापासून लांब जात असेल तर काळजी असते. तुम्ही तुमचे दोन्ही मुली सैन्य दलामध्ये आणि BSF म्हणजे सिक्युरिटी फोर्स, सैन्य म्हणजे अर्धसैनिक बल म्हणतो आपण त्याला, तिथं तुम्ही घातलाय आणि त्यांना देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी तुम्ही पाठवलाय. एक बाप म्हणून काय वाटते तुम्हाला? नाही, प्रत्यक्षात कसं होतं की सर्वात महत्वाचं म्हटल्यानंतर मुलगा असू दे मुलगी असू दे, आपल्या घरापासून लांब ठेवायचं म्हटल्यानंतर थोडं छातीवर जगत ठेवूनच करायचं. आणि त्याच्यात मुली म्हटल्यानंतर ही परत्याकडची ठेव असते. त्या दृष्टिकोनातून आम्ही काय केलं की त्यांची इच्छा होती की आपण वेल सर्व्हिस करावी. तुमची पर्टिक्युलर आहे. आणि मोठ्या मुलीला ते तुम्हाला सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो की तिला मला वटीक करायचं. कारण शी इज व्हेरी ब्रिलियंट आणि एक्सपेक्ट याच्यामध्ये की म्हणजे याच्यामध्ये तिचं टॅलेंट बोलणं येते वगैरे. आणि तिला रेडी फूड होतं. म्हणजे केसेस घ्यायच्या की म्हणजे याच्यातला भाग नव्हता. पण तिला तुम्ही 1000 पण लिहा, 2 दिवसात ते लिहून काढेल. वाचायचं म्हणजे तिच्या दिवावर आला अशी परिस्थिती आहे. आणि वकील व्यवसायाला वाचल्याशिवाय तुम्हाला ते कळत नाही अशी परिस्थिती आली. आणि ती ह्या डिपार्टमेंटला का जॉईन केली इच्छा बरोबर. तिची प्रामाणिक म्हणजे काय अगदी इच्छा होती की बेल्ट सर्व्हिसेस करा. आणि योगायोग तुम्हाला माहिती आहे की खडकेलीचा प्रकार म्हणजे कसा आहे, त्या भागाच्या नाक आपल्यासारखे आहे. जसं आम्ही इकडची सेवा कशी करतो, रक्षण करतो, तसं देशाची सेवा करतो. बांगलादेशात त्याच्यामध्ये गेलेला आहे. आणि प्रत्यक्षात एकदा मी बांगलादेशच्या बॉर्डरने ड्युटीवर असताना तिथे गेलो होतो. तर जसं आपल्या पडलवाडीला खानापूरच्या तिथे पडलवाडी आहे, तिथे ते हाड मोडलं तरी पण औषध देतात. आणि प्रत्येकाला माहितून गेलं की ते औषध कुठल्या झाडपाने कशात नाही घ्यावं त्याच्याप्रमाणे. तसं या बांगलादेश बॉर्डर जो आहे
त्या बॉर्डरला त्याच्यामध्ये ज्यूटचा व्यवसाय करतात जास्तीत जास्त आणि तिथे एक वेळ झाडपर्यंत औषध नाही. तुम्ही पहा बेळगाव शहरामध्ये खेडेगावमध्ये बोलूया गच्चूला काय मॅक्झिमम टेक्नॉलॉजी डॉक्टर्स असतात. एक पाय ठेवलं की इथं बांगलादेश आणि इकडे ठेवलं की पुण्याच्या मध्ये ठेवलं ना तर आम्ही ते थोडक्यात छप्प्याकडे करतो ना सोडियम तशाच्या मध्ये तशी घरं इकडे एक पाय बांगला तसं एक पाय आपल्या त्याच्यामध्ये इतके ओपन बॉर्डर होते त्याच्यात. आणि ते झाल्यानंतर मग इथे ह्याच्यात तरी आपण म्हटलं एकदा त्यांना सांगितलं मोठ्या मुलीच्या मनामध्ये काय होतं बाबा माझं वय होत चाललं. पहिला मी जॉईन होतो की पण जॉईन डिपार्टमेंट आय विल गेट 5 years एक्सटेन्शन मला त्याच्यामध्ये मिळते सर तिथे इंटेन्शन होतं ते इंटेन्शन टू बी त्याच्यामध्ये केलं. आणि सर्वात महत्वाचा अभिमान कुठं वाटत नाही सांगतो हा आमचा अभिमान नाही आहे बेळगावकरांचा समजता अभिमान आहे. तिथे गेल्यानंतर पाटिया म्हणाले की बाबा 6 o'clock घ्यायचा ओपन होते आणि 8 o'clock क्लोज लोकली ठीक आहे गेलो. तर पहिल्यांदा तेव्हा मी चहा न पिता 11 वाजेपर्यंत राहिलो. त्याकडे 4:30ला उठलं 10 किलोमीटर दूर करायला त्याच्या फ्रेंडची आई आणि भाऊ पण आमच्याबरोबर होता. त्यामुळे तो बरोबर 6 वाजता गेटला पोहोचलो. गेटला पोहोचल्यानंतर मी म्हणतो चेस्ट नंबर 3 चेस्ट नंबर 3 त्याच्यामध्ये नावच नाही. मग म्हटलं की आर्थिक इंग्लिश कोणती होती ती म्हणली सर 26 आहे दोन महाराज सिस्टर्स आहे त्यांची सुद्धा मी इथं नाव आलं. इथं नाव घेताना बघितलं तर सर तुम्हाला म्हणतो मंदिरच्या ठिकाणी म्हटलं माझ्या पायाच पडलं. सर म्हणाला आपने बहुत बड्या संस्कार बनवतो म्हटलं आम्हाला समाजचे संस्कार आम्ही घरी सांगू शकतो पण समाजामध्ये कसं वागवणं हे त्यांचं जेव्हा अवलंबून आहे. आणि ही संपूर्ण खेळ गोष्ट मजा त्याच्या आईने त्याला चांगले संस्कार दिले. आणि आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्या आहेत ना गेट टुगेदर काका म्हणा किंवा हे काकी या सगळ्या आमच्या घरामध्ये मला वाटणार नाही की बाबा याच्यामध्ये डिफरन्स काय आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं वातावरण त्याच्यामध्ये. आणखी जेव्हा मी पोलीस मध्ये कसा भरती झालो ऍक्सिडेंटली भरती झालो त्यावेळी मी फक्त पोलीसला गेस्ट प्लेअर म्हणून हॉकी खेळायचो. ओके 1992 ला मी आमच्या रेग्युलर जवळजवळ अविनाश पोदार हे ते वगैरे 7 वर्ष मी बेळगावमध्ये विनर्स होतो. त्या एकाच वर्षी मी ती टीम सोडली पोलीसला जॉईन केलं बोलले मी नाही जिंकून गेली. म्हणजे इथे मॅच विनर प्लेअर म्हटलं हरकत नाही त्याच्या ते केलं. त्याच्यानंतर काय झालं आम्ही ऍक्च्युली फायनल हरलोच असतो. माझे 4 ओव्हरमध्ये कॅच सोडल्या त्याने कॅच सोडल्या त्याने 106 रन केले. 33 ओव्हरला 275 स्कोर केला त्याने 274 केले होते. म्हटलं ठीक आहे सगळ्या म्हणायचे शिवायची कॅच सोडला कॉन्फिडन्स सर्वात महत्वाचं काय त्या मुलींचा मला अभिमान का आवडतो मग माझ्या मुलीत पण नाही ते आपल्या समाजातील आहे की आत्मविश्वासावर महत्व विश्वास आणि आत्मविश्वासामध्ये फार फरक आहे. आणि ज्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे तो अचीव करतो. आणि सर्वात वाईट गोष्ट वाटून मला सांगतो माझ्या मोठ्या मुलींना ऍडव्हर्टायझर 76,000 SSC मध्ये भरती आली. किती 76,000. त्या 76,000 मध्ये 21,000 मुलींची भरती होती. किती 21,000 मुलींची भरती होती म्हटल्यानंतर सांगायला वाईट वाटतं मला त्याच्या ह्याच्यामध्ये ज्योती कळतं 300 वगैरे ऍक्टर्स. तुम्ही फक्त मुलींच्यासाठी का कोणाच्या दोघांच्यासाठी हे घ्या दोघांना सेपरेट त्याच्या सेमिनार करून त्यांना आपण करूया. मराठा मंडळच्या शाळेत जर कॉलेज हायस्कूलमध्ये त्याच्या कॉलेजला जाऊन त्यांच्या टीचरना म्हटलं टीचर्स करायचं त्याच्यानंतर प्रोग्राम करूया. त्याच्यानंतर रवी कोकितकरकडे एक साईड केलं. रमाकांतला सांगितलं रमाकांत हे करतात तुमच्या कुठल्या भागामध्ये त्याच्यामध्ये दोघे याच्यामध्ये युवा युवतीचा कॉलेजवर त्यांचा जे घ्या त्याच्यामध्ये आपण जे आम्ही मजूर लावणार नाही आहे पण निदान त्यांच्यापर्यंत गोष्ट पोहोचू दे. आणि याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की मगाशी सांगितलं आता संतोषने प्रश्न पडला त्याची माहिती की हाईट कमी होती मग काय झाली त्याही भरते पण याच्यापेक्षा कमी हाईटच्या मुली त्या ठिकाणी होती. पण त्याच्यामध्ये राजपूत मराठा लडाख अशा काही 8 कॅटेगरीज आहेत. 8 कॅटेगरी तहसीलदार आम्ही जर सर्टिफिकेट घेतला ना ते हा डोमिशियल वेगळं सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये. ते घेतल्यानंतर तुम्हाला उंचीला त्यांनी दिलेल्या उंचीपेक्षा 2 सेंटीमीटर उंची कमी असेल चालेल. एज मध्ये सुद्धा 4-5 किलो कमी कन्सेप्शन म्हणजे सांगणार कोण त्यांना त्याच्यामध्ये. म्हणजे आजकाल काय झालं आमच्या समाजामध्ये वृत्ती काय झालं माझं भलं झालेलं लोकांचं भलं होऊन या वृत्ती ते मग समाजाला मला घटत पण येणारा
आणि महत्वाचं आहे, आता वाचनाला बघितलं, त्या वाचनालयाची महती काय मला माहिती आहे. त्यावेळेला मी वाचनालयाला जात नव्हतो, पण जुना सुभाष बोर्ड सुरू होता हुतात्मा समाज म्हणाला, आणि त्याच्या खाली पुस्तकं विकत असायची, जुनी पुस्तकं गोलंदाज करता पुस्तक विचारायचे. त्याच्यामध्ये मी मॅनेजमेंटचा स्टुडंट, माझा मित्र सेकंडचा स्टुडंट सुधीर पाटील, तो मला म्हणायचा शिवाजी साहेब पुस्तक मग तिथं मी रोज जायचं. त्यावेळी किती रुपये 2 रुपये तुम्ही पुस्तक खरेदी. आम्ही काय करायचं, 5-6 जण घेऊन जायचं, प्रत्येकाने एक पुस्तक खरेदी करायचं. तुमचं वाटलं की रोटेशन करायचं, माझं तुला जायचं रोटेशन करू, म्हणजे त्या वाचनाच्या आवड निर्माण. हे असल्यानंतर मी कुद्रेमणीमध्ये कुठेतरी कुद्रेमणीमध्ये साहित्य संग्रहालय, त्यावेळी तिथं पोद्दार नावाची एक व्यक्ती आहे, चंद्र चालू ती म्हणा आता इथं आहेत मुली आहेत त्याच्यामध्ये, ते लग्न समारंभ कार्यक्रम वगैरे असताना वाढदिवस जातात तर काय म्हणतात, केस वगैरे सगळं असताना सर आपले आम्ही जातो त्याला काय म्हणतो, आम्ही गॅस पार्टनर बरोबर. आईस्क्रीम खायची इच्छा झाली की आपण पण माइंड प्रायमर जर करायचे असेल लायब्ररी, लायब्ररी पाहिजे. लायब्ररीचं महत्व होतं कोरोनाच्या विचार समजलं. आज जाऊन म्हणतात नाही जातींचा मरणा कसा असतो हे माझा मोठेपणा सांगत नाही. तुमच्याच गावामध्ये एका मुलीची विटंबना केली गेली आणि ते कुणी काय सांगायला तयार नाही, काय शेवटी म्हटलं तुमची काय घटना घडलेली आहे, तुमच्या गावातच घडलेली आहे, आणि त्या मुलीचं नाव पण कोण सांगतो पण आडनाव चौगुली दिसत समजा ना. पण काय नाही, ती प्रामाणिक बोलून एकदम काही नाही. पण त्या मुलांना जेव्हा मी त्याला शिक्षण केलं दुसऱ्या दिवशीपासून त्या रस्त्याला जायचं म्हणजे काय शेवटी महत्व काय की आपण आहे आजकाल मुली हुशार आहे. पूर्वी आता तुम्हाला माहितीये की मुलीला घराच्या बाहेर पाठवून मॅट्रिक झाली काय असेल 16 वर्ष कधी 18 कधी लग्न होतं असं म्हणायचं. आता ती परिस्थिती नाही. सर्वात महत्व तुम्हाला सांगतो या पृथ्वी तलावरती कोणतेही प्राणी असू दे, पक्षी असू दे, काय असू दे, तर याला या संपर्क ह्याच्यामध्ये स्त्री जाती असते ना ती फार हुशार असते. आता साधू आपल्या माणसाचा तुम्हाला विचार केला, आपण नोकरी करतो, व्यवसाय करतो, बिझनेस करतो, घरात काहीतरी आपल्या पत्नीच्या हातामध्ये पैसे देतो, तर जे खर्च काय त्यातले ते थोडंसं सेव्हिंग करतो. बरोबर आहे. असं आम्ही बाजारामध्ये गेलो, 10 रुपये पेटी सांगितली, आम्ही 8 रुपयाला मागत नाही. पण 30 बायको गेला 6 रुपयाला देतेच काय आहे अशी म्हणून विचारते ना, उलटाही करून करत होते. आणि ते ज्ञान आम्हाला पुस्तकही मिळत नाही. ते प्रॅक्टिकल ज्ञान आईबरोबर बाजारात ज्यावेळी आपण जातो त्यावेळी ज्ञान त्याच्यामध्ये येत असतं. पक्षी म्हणून नर पक्षी काट्यामध्ये, पण त्या घरट्याला कुठली काटे येऊन घ्यायची, घरटं कधीही नर पक्षी बांधत नाही. माझीच मागणी बरोबर आहे ना. आता बघा ना, कुत्र्याला आपलं कोंबडीची पिढ कशी त्याला सांभाळून घ्यायचं राग येतो, कुत्र्याची पिढायचं राग येतो. माझी जातच हुशार जन्माला, फक्त त्यांना मी थोडंसं स्कोप देत मला सांगून फार वाईट वाटलं. ज्योतिष कर्म आणि सर्वात महत्व काय त्याच्यामध्ये मी पैशाला महत्व नाही. एका याला मी 103 रुपये देऊन एक 6 सेट म्हणाले होते. ते कशाबद्दल फॉर्म भरायचा किंवा काय करायचं प्रत्येकाला दिलं सुद्धा. त्याने कुठलंही सर्क्युलर नाही, आमचं मी करून सर्क्युलर घेऊन जावं म्हटलं, कोणाला सर्क्युलर नाही काय नाही. यांना काय माझ्या मोठ्या मुलं काय करत होते कॉल्फर केले तिथून ते मला पीडीएफ पाठवले आणि ते अजून माझ्याकडे सेट आहे नवीनकडे आणले तो सेट अजून तसा तो एक केलं माझ्याकडे नोकरी लागेल न लागेल हा प्रश्न नाही. माहिती पोहोचवणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या समाजामध्ये मुली फार हुशार आहेत, पण त्या एक्सपोज असतात थोडं देशाच्या मध्ये किंवा आपण नाही त्याच्यामध्ये न्यूनगंड निर्माण झाला तो न्यूनगंड आपण दूर करायचा. आता आहे आपण बोलूया त्याच्यामध्ये तुम्ही बोला हे बोलले त्याच्यामध्ये त्यांना थोडंसं बोलायला दिलं त्याच्यामध्ये सर्व डेली त्याच्यामध्ये समजा तुम्हाला सांगायचं म्हटल्यानंतर संपूर्ण त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये स्वरांजली आणि गीतांजली म्हटलं कोणी ओळखत नाही असं नाही. म्हणजे एवढी त्यांच्या आपल्या कर्तृत्वाने त्यांनी आपली ओळख निर्माण केली आणि इतकं सरळ केल्यानंतर त्यांच्या सरांनी मला ऑफर केलं
अरे सोनाचल के पापा निकाल पापा आप रुक जाओ हाँ मैं मतलब क्वालिटी करूंगा नहीं सब पूरे मेरा लिविंग पडला इतकं हे केलं त्याच्यात. शेवटी महत्वाचं काय आहे, आपण एक जिद्द जर पाळली ते ध्येय पूर्ण दिसतेपर्यंत त्याच्या पाठीमागे आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगू आज आपल्याला माहिती आहे की आपल्या ग्रामीण भागातील मुलं सुद्धा मुली असू दे ज्या जन्मतच त्यांच्या अंगामध्ये कमतरपणा असतो, हवामान म्हणा किंवा ऍटमॉस्फिअर म्हणा किंवा त्याचे आई वडिलांचं शेतात राबणं किंवा त्याच्यामध्ये आलं असेल आणि सर्वात महत्वाचं त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा असतो. पण काय झालंय आजकाल मी पाहिलं की मुली कॉलेजला जायला लागल्या की त्याचं लक्ष डायव्हर्ट होत चाललं. आणि तुमच्या गावामध्ये असेल दोन प्रकारचे चांगले वाचले त्याच्यामध्ये माहिती का, प्रेम करणं गुन्हा नाही पण गुन्हावर करावं ते आपण आहे ना. ते केल्यानंतर हे करत असताना प्रेम करताना व्हिडिओ क्लिपिंग करायचं काय करायचं ते दाखवायचं ब्लॅकमेल करायचं हा कुठं प्रेम करायचं त्यांना जीवन चालू काही सांगायचं. एखाद्या मुलीची आपण अप्रूव्ह करणं चुकीचं आहे ना त्याच्यात. कसं आपल्याला जसं सापाच्या पिल्लाला भीती त्याच्या आईच असणार, जगामध्ये एकच असा प्राणी आहे तसं की तो आपल्या आधी आपल्या पिल्लाला आणि मांजराच्या पिल्लाला धोका त्याच्या धोक्यात. आणि वस्तुस्थितीत मग हे ज्ञान मला कसं मिळालं जेव्हा हे वेगळ्या भांडार आहे हे ज्यावेळी आपण वाचत गेलो त्यावेळी मला समजत गेलं की बाबा काय त्याच्यामध्ये आणि थोडक्यात पुस्तकी ज्ञान किती मोठे आहे तुम्हाला दोन समजत. आज आपला आम्ही लहान असताना पण एक वगैरे आहेत आणि मध्ये मोठी वाटत असतात एक करायचं असतं दोन मोठे खाऊ करून आणले असतात माकड पडले असतात समजतं ना. म्हणजे त्या अंगाने मेहनत कोणी केली मुख्याने केली पण जोडून असू दे किंवा कसं असू दे पण त्यांचा फायदा कोणी घेतला मागला नाही घेतला. म्हणजे अशा मध्यस्थी माणसाला सावध राहा चांगला उद्देश केला. त्याच्यात आणखी मी शेळी चुकत चालली होती दोन दगडावी जात होत्या एक शेळ वरून खाली येत असते एक ब्रह्मभक्ती जात असते त्याच्यामध्ये दोघांत समजून झाला. आधी मी खाली बस वर जाताना तू निघून ये आणि तिथून होताना तू खाली बस मी निघून ये दोघांचे समजा दोघी व्यवस्थित पार करायचं असतं ते सांगण्याचं किती चुक आपलं द्या दोनच काय नाही पण त्याचं ज्ञान किती वाक्याच्या प्रकार नाही नुसतं आपण गेलो पुस्तक बसल्याला म्हणतो नाही त्याचा अर्ज जर आपण जाऊन येत ना पण आणि सर्वात महत्वाचं काय आज तुमचे संतोष सुद्धा त्याच्यामध्ये कार्यक्रम तुम्ही सुद्धा करत असाल. जगाच्या पाठीवर एक सुसंस्कृत संघ असायचा आहे जो हेगडेवारांची गोष्ट सुरू केला होता त्याच्यामध्ये ती फुलपॅन्ट यायला त्यांना 90 वर्ष नाही 94 वर्ष फुलपॅन्ट यायला हातपॅन्टची फुलपॅन्ट यायला तुम्हाला सांगतो त्याच्यात किती संतोष करावा लागला असेल ते सोडून द्या. त्याच्या आधी आपण झालो ज्ञानेश्वर महाराजांना वैराग्याची मुलं म्हटलं होतं संन्यासाची मुलं म्हटलं होतं. संन्यासी संतांच्या मुलं कसा म्हणतो विटंबना केली त्यांना बाहेर टाकलं होतं आणि ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या कुणालाही गुरु मानलं नाही त्याने आपल्या मोठ्या भागात निवृत्ती नसताना गुरु मानलं होतं आपला कार्यक्रम सुरू केला. आणि तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे गणपती उत्सव शिबिर उत्सव असं काय झालं माहिती आपल्या गल्लीमध्ये आपण त्या नावाला जातो आमचे धाकटे बंधू मीचे पप्पा जे त्यांना मी ओळखतो म्हटलं यांना जर तुमच्या वाटत असेल तर बसवलं कारण का तुम्हाला सांगतो आज ते कळवळचे गणपती काय झाले गणपती आपण पुस्तक किंवा शब्द म्हणून समजून करत नाही माझा मोठा की तुझा मोठा तुझी ईर्ष्या की म्हणजे याच्यामध्ये काय उत्सव आजकाल आपल्या समाजामध्ये वैरत्य निर्माण करायचं तो म्हणतो शेर की गेली ते म्हणतो शेगायला की गेली हे कुठं काय आज संपूर्ण देश कुठे वस्तुस्थिती सांगायचं वस्तुस्थिती चांगली आहे त्याच्यात म्हणजे आपण कुठल्या हे संस्कार आपण आपल्या मुलांना घरामध्ये देण्यात आणि इथं आपल्याला मुले आहेत तुम्हाला माझी कळकळीची विनंती की कालांतरानं नोकरीसाठी प्रयत्न करा स्वावलंबी म्हणा एखाद्या वेळेस आपली हाईट नाही आहे बाबा किंवा त्या आपलं जात नाही बाकीचे बरेचसे कोर्सेस आहेत जॉब ओरिएंटेड कोर्सेस आहेत ते पूर्ण करा ते केलं की एखादा स्वतः तुम्ही काही व्यवसाय करू शकतो त्याच्या पाठीमागे गेला नोकरीचा प्रयत्न करायचाच एकदा गेल्यानंतर तुम्हाला समजेल की त्याच्यामध्ये आवड्याचा मोकळा करायचा नाही आपल्याला गावात भीतीवर घेऊन जाऊ की नको जाऊ की नाही पण एकदा गेल्यानंतर मनात भीती गेली
की 100% तुम्हाला त्याची गोष्ट लक्षात ठेवायची. आज मी याने केलं. आमच्या वेळी कसं होतं, पोलीसमध्ये भरती झाल्यामुळे यू आर हॅव्हिंग राईट्स टू डिपार्टमेंटल एक्झाम. मला कानडी लिहिता येत नव्हतं, कानडी जर बोलता येत नव्हतं, कानडी वाचता येत नव्हतं, तरी सुद्धा तिथे गेल्यानंतर यू केम डेट गो बॅक म्हणून सांगितलं आम्हाला स्पोर्ट्स सेक्रेटरी नाही. मग मी म्हटलं आम्ही आमच्या स्पोर्ट्स सेक्रेटरी त्याच्यावर बोलणार नाही, त्याच्यात नव्हतं आम्हाला म्हणाला परत बघू. त्यांना गेलो आय केम डेट म्हणाले एप्लिकेशन बंद ऑल दिवस त्यावेळी 2-3 दिवस बसेस सगळं बंद होतं. ऍक्सेप्ट आमच्या रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केला आणि इमिडिएटली आमच्या ऍप्लिकेशन माझ्याकडे बघितलं वाय यू असाइनमेंट त्यावेळी जर मला कानडी आलं असतं तर आज आजच्या मी एसीकडे ड्यू राहिलो असतो. लँग्वेज शिकणं गैर नाही, पण त्यावेळी आम्हाला नव्हतंच तसा परिस्थिती आहे. भाषाही येणं गरजेचं आहे आणि आम्ही समोर बॉर्डर डिस्ट्रिक्टमध्ये राहत असल्याच्या म्हणा सगळे आपल्याला अडचण झाल्या त्याच्यामध्ये. आणि सगळे जर ब्रिटिशांनी ही व्यवस्था करून गेली आता तुम्हाला बोलणार नाही. मी आता सुद्धा पण तुम्हाला नाव ऐकून सुद्धा हॉल जातो पोलीस. एका अनवरची मुलगी ती त्यावेळेला मुंबईत साईड झाली आडनाव सावंत आणि तिला काही लॉ ऑफिसमध्ये गेली मद्रास तिला नाव आले आणि नाश्ता पण बाहेर पडलो. कनाडा गेलो परत ती नाश्ता बाहेर पडले आणि ते मग बिचारी महिला तिला ही नुसते बाहेर आली त्या आपल्याला उडवल्यानंतर त्या हाताला काहीतरी बाहेर बाहेर लागले असेल आणि त्या नंबर प्लेटवर लिहिलं होतं काय तमिळमध्ये लिहिलं होतं. कुणाला काय माहिती तो वाचायचं कुणाला नाही. आणि तो बिचारा सुद्धा प्रामाणिकपणे आपण थांबला. म्हणजे प्रेक्षक जे होते की नाही ते म्हणाले ह्यांना समजत नाही काय तुझा कोण असं काय त्यांच्यामध्ये म्हणजे देशाला कॉमन लँग्वेज आणि एज्युकेशन सिस्टीम जे आहे त्यांना कन्याकुमारीपासून तुमच्या गुजरात राजस्थानपर्यंत आणि काश्मीर पासून तर कन्याकुमारी आणि इकडे बंगालचा उपसागर जे आहे प्रत्येक राज्याचा इतिहास त्याच्यामध्ये असा एक दिवस असावा आणि बाकी त्याची ठेवावी. तर काय झालं इथलं असं त्यांना माहित नसेल त्यांच्या इथं आपल्याला माहिती नसेल. आता सर्वात महत्त्वाचं सांगतो आता 4-5 दिवसापूर्वीची गोष्ट सेंट्रल स्कूलमध्ये गेलो. अजूनपर्यंत सेंट्रल ज्यांच्यापासून पहिलीपासून बघतो की किती नाही दोन्ही गेलं त्याच्यातून बघतो कधी आपल्या समाजाबद्दल किंवा महाराजांच्याबद्दल तुझे बोललं नव्हतं. सेंट्रलचं प्रिन्सिपल म्हणाला ते घेऊन एक्झाम्पल शिवाजी महाराजांच्याबद्दल शिवाजी महाराजांची राजनीती कशी होती आणि व्हॉट टाईप ऑफ थिंग लॉस ते सांगितलं त्याच्या ह्याच्यामध्ये. कुणाला अन्याय करायचं काय नीतिमत्ता त्याच्या ह्याच्यामध्ये ते त्यांनी सांगितलं. आणि आजकाल काय वाटायचं शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरामध्ये ठीक आहे येऊ दे त्यांच्या घरामध्ये पण आमच्या घरामध्ये प्रामाणिक मावळाचा जन्माला यायला पाहिजे ना. नाही ठीक आहे शिवाजी महाराजांची शिक्षा त्यांच्यामध्ये आहे त्यांच्यावर जन्माला नाही म्हणत नाही पण जन्म घेताना आमच्या घरामध्ये प्रामाणिक मावळा निर्माण झाला पाहिजे ना. आणि या ठिकाणी बोलून जो सत्कार दिला जातो बोलून काय चुकलं असेल तर माफ करा. परत काही चर्चा असेल आमच्या तुमच्याकडे नाही आहे कारण तुमचं भांडारच या ठिकाणी आहे. तर आज या ठिकाणी गीतांजली वेळ काढून खरं तर थोडं तब्येत ठीक नव्हती तरी पण आमच्या आव्हानाला मान देऊन आपलं अनुभव तुम्हासमोर मांडण्यासाठी आमच्या प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी ती आली त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि ज्या आईवडिलांनी बाबा आपली मुलगी असून सुद्धा जवळजवळ 11 महिने आपल्यापासून देशासाठी म्हणण्यापेक्षा तुम्ही आम्ही सुरक्षित राहावे तुमची ना आमचे कुटुंब सुरक्षित राहावं म्हणून आपल्या मुली त्यांनी सुरुवातीलाच म्हटलं की मुली या परक्याचं धन असतंय. हे परकं धन देशाच्या स्वातंत्र्य म्हणजे देशाच्या सुरक्षितेसाठी जवळ 11 महिने लांब ठेवलं. ते त्या मुलींनी पण त्याची जाणीव ठेवली की बाबा माझ्या आई वडिलांनी काहीतरी कष्ट करून आपल्याकडे बघून काहीतरी स्वप्न आहेत त्यांच्या आमच्याकडं ती पूर्ण करण्यासाठी तिथे जाऊन त्यांनी कष्ट घेतला आणि जवळजवळ 200 मुलींच्या मध्ये त्याने म्हणजे सर्वोत्कृष्ट कार्य म्हणजे हे केले ते ऑलराऊंडर त्यांना अवॉर्ड मिळाला त्यांचा सन्मान झाला आपल्या ग्रुपमध्ये. असंच यश त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये येऊ देत आणि तुझं जे काय स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होऊ देत असंच आम्ही वाचनालयाकडनं प्रार्थना करतो महाराजांच्या चरणी आणि आमच्या वाचनालयाच्या सर्व सभासदांकडून
शुभेच्छा देतो आणि आजचा हा जो कार्यक्रम खरं तर दिशादर्शक ठरावा असं मी सांगतो. याचं कारण काय की सकाळी बघितल्यानंतर ती ज्या पद्धतीनं व्यक्त होत होती आणि मला माहित नव्हतं, वाटत नव्हतं की सैन्यामध्ये मिलिटरीमध्ये आहे म्हणून. पण ज्या वेळेला एक मुलगी ठरवते, जसं जिजाऊने ठरवलं की माझं मुलगं छत्रपती करणार, तसं त्या मुलीनं ठरवलं की मी या देशाची सेवा करणार म्हणून. त्याच पद्धतीची या गीतांजली स्वरांजलीकडून आमच्या बघणार प्रेक्षकांनी इथं बसणाऱ्या मुलींनी सुद्धा प्रेरणा घ्यावी आणि फक्त कॉर्पोरेट ही डोक्यात न ठेवता देशाच्या सुरक्षेसाठी मी सैन्यात सुद्धा जाऊ शकतो हे गीतांजलीने दाखवून दिलं. तिच्या त्या कामगिरीला आमच्या वाचनालयाकडून आमच्या गावकऱ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. बेळगावकरांचा खूप मान सन्मान वाढवून दिसतो आणि तुझी बहीण एकाच घरामधल्या 2 मुली BSF मध्ये जाणारी ही बेळगाव मधली पहिली घटना आणि दुर्मिळ घटना. अशा दोघी बहिणींना आणि जाधव परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याच्या पुढील जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त करतो.